सर माझे दोन मुले आहे, मी एक सिक्युरिटी गार्डमध्ये नोकरी करतो। आता रिझल्ट लागला 10वीचा तेव्हा मला 95.20% पडले आणि आईवडिलांसाठी पण एक संदेश देईल की आपल्या पाल्याला दुसऱ्यांशी कंपेअर नका करू। मला 94.60% पडले 10th मध्ये, मला 93.60। पोरेच होते ते पोरे सरांनी, तर खरोखर त्यांची सूचना अगदी योग्य आहे। 92% पडलेत मला आता। 95%। सध्या तर MBBS करायचं आहे, बट सीट्सच भेटत नाही कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये। शिक्षणामध्ये अडचणी मुलींना येतातच। नमस्कार, देशोन्नतीच्या माध्यमातून मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज विशेष म्हणजे आपण आलो तर नाशिकमध्ये सायन्स स्टडी सेंटरच्या माध्यमातून आणि देशोन्नती प्रस्तुत या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम नुकताच या ठिकाणी संपन्न झाला। या ठिकाणी विशेष म्हणजे देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट देण्यात आलं आणि विशेष त्यांचा या ठिकाणी गुणगौरव करण्यात आला। आपल्यासोबत आहेत हे बरेचसे पालक आहेत, विद्यार्थी आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला खरं तर म्हणजे 10वीच्या निकालानंतर प्रत्येकाला प्रतीक्षा लागते, ते म्हणजे भविष्यामध्ये करायचं काय, कुठल्या पद्धतीने काय करायचं। पण विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप मिळाल्यानंतर विद्यार्थी हा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढचं शिक्षण घेऊ शकतो, हाच उद्देश असतो। आपण एक पॅरेंट्स आहात, काय वाटतं तुम्हाला कशा संदर्भात, म्हणजे आज तुम्हाला तुमच्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले म्हणून जो पुरस्कार मिळाला, काय वाटतं भविष्य काय असेल मुलांचं? माझ्या मुलीचं भविष्य एकदम छान आहे, कारण की ती शाळेत पण पहिली आली आहे आणि भरतनाट्यम वगैरे प्रत्येक क्षेत्रात ती पुढे आहे। आणि आज ती इथे येऊ शकली नाही कारण की तिला क्लासला महत्त्व होतं। ती बोलली तुला जायचं असेल जा, मी येणार नाही तुला, म्हणून मी तिच्या वतीने मी इथे आलेली। अतिशय महत्त्वाचा पाहतोय की विद्यार्थी आज एवढे बिझी आहेत, एवढा त्यांच्याकडे वेळ नाही, पण या ठिकाणी ह्या मातोश्री आहेत। काय वाटतं तुमच्या आज मुलांनी किती मार्क्स घेतले? माझ्या मुलीला 98.60% मिळालेले आहेत आणि ती पण शाळेमध्ये प्रथम आलेली आहे। तिलाही क्लासमुळे इथे उपस्थित राहता आले नाही, पण स्वतः खूप परिश्रम केले, कुठलाही क्लास लावलेला नव्हता तिने। स्वतःची जिद्द, चिकाटी, मेहनत यावरतीच तिने शाळेमध्ये पण बेस्ट स्टुडंट म्हणून तिला अवॉर्ड पण मिळालेलं होतं। तुझं नाव काय आहे पुढं जरा? माझं नाव शिवानी अभिजित पवार, मी निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये मी स्टुडंट होती निर्मलाची। आता रिझल्ट लागला 10वीचा तेव्हा मला 95.20% पडले आणि मी फर्स्ट टॉपर आहे निर्मलाची। आणि सायन्स स्टडी सेंटर म्हणजे देशोन्नती त्यांनी हा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जो समारंभ ठेवला त्यासाठी खरंच थँक्यू। असंच काय वाटतं तुला भविष्यात काय करायचं आहे, तुला काय स्वप्न आहे तुझी? मी आता तरी सायन्स घेतलेलं आहे, पुढे PCBचा ग्रुप घेऊन आणखीन पुढे। आपल्यासोबत बरेचसे पेरेंट्स या ठिकाणी आहेत, काय वाटतं तुम्हाला किती मार्क्स घेतले मुलांनी आणि काय भविष्य काय असेल? माझ्या मुलाला 96.2 मिळाले, तो शाळेमध्ये 2 नंबर आलेला आहे, तो हुशारच आहे। आता तर कॉमर्स घेऊन पुढचं त्याचं करिअर व्यवस्थित करेल। पाहतोय बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांचा म्हणजे या ठिकाणी शेकडो विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे। सगळेच विद्यार्थी खूप चांगल्या मार्काने या ठिकाणी पास झाले आहेत, उत्तीर्ण झाले आहेत। किती मार्क्स पडले तुला, काय वाटतं? 97.40। काय स्वप्न आहे तुझे? पुढे आता जायचं आहे, आईवडिलांचं नाव उच्च करायचं आहे आणि लोकांची मदत करायची। खरं तर एवढे जास्त मार्क घेताना काय अभ्यासाचा तुझा प्लॅन कसा होता, कशा पद्धतीने अभ्यास केलास? सातत्य सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण एखादी गोष्ट सातत्याने केली तर त्याचं यश नक्कीच मिळतं। मोबाईलचा वापर कितपत केलायस? केला, गरजेपुरता। काय वाटतं तुला की तू आज खूप छान मार्क्स घेतले, बाकीच्या जे नवीन 10वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तू काय संदेश देऊ शकतेस? काय नाही, सातत्याने अभ्यास करत राहा, आईवडिलांचे स्वप्न लक्षात ठेवा आणि आईवडिलांसाठी पण एक संदेश देईल की आपल्या पाल्याला दुसऱ्यांशी कंपेअर नका करू। त्याच्याने खूप सुंदर हिने सांगितलं की आपल्या पाल्याला दुसऱ्याशी कंपेअर करू नये। खरं तर आजचे मुलं खूप जास्त मॅच्युअर्ड आहेत, पण आपण पाहतो या ठिकाणी ही एक छोटीशी मुलगी आहे। काय नाव आहे तुझं? रिद्धी जाधव। रिद्धी, किती मार्क्स पडले बेटा तुला? मला 94.60% पडले 10th मध्ये आणि मी पुढे सायन्स घेणार आहे। खूप चांगलं आहे, तुझं सायन्स घेण्याचं स्वप्न आहे, पण काय वाटतं की भविष्यात तुला काय बनायचं? मला तर आर्किटेक्ट बनायचं आहे पुढे, त्यासाठी सायन्स तर घेणारच आहे। विद्यार्थी म्हणून तुला काय वाटतं, काय किती मार्क्स पडले तुला? मला 93.60। काय स्वप्न आहे तुझे? मला आर्किटेक्ट करायचं आहे आणि पुढे खूप मोठं व्हायचं आहे। एक पालक म्हणून तुम्ही सांगा की आजचं शिक्षण अतिशय खूप जास्त कॉम्पिटिशन आहे शिक्षणामध्ये, विद्यार्थ्यांवरती खूप लोड आहे, हा अभ्यासक्रम वेगळा, तो अभ्यासक्रम वेगळा, नीटची परीक्षा वेगळी, हे सगळ्या गोष्टी आहेत। पालक म्हणून काय वाटतं तुम्हाला सरकारने काय करायला पाहिजे? सरकारने मगाशी त्या सरांनी जे मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे पोरेच होते ते पोरे सरांनी, तर खरोखर त्यांची सूचना अगदी योग्य आहे।
कारण आता ह्या माझी नात आहे, माझ्या दोन्ही नाती एक 92मध्ये टक्के मिळाली, एकीला 88% मिळाले. ही मुलीची आहे आणि दुसरी जी आहे ती माझ्या मुलाची आहे. पण आम्ही जे जुनं शिक्षण घेतलं ते खरोखर योग्य आणि चांगलं होतं. तर त्या सरांनी जे मार्गदर्शन केलं ते सरकारने अवलंबावं, जेणेकरून पालकाला होणारा पुढचा आणि मुलांच्या पाल्यांच्या दृष्टीने योग्य वाटेल असं मला वाटतं. अतिशय सुंदर मार्गदर्शन यांनी या ठिकाणी दिलं आहे की या ठिकाणी विशेष म्हणजे सरकारने शिक्षणाची प्रणाली बदलायला पाहिजे. काय वाटतं तुला, किती मार्क्स पडले, तुझे काय स्वप्न आहेत? 92% पडलेत मला आता आणि मी स्कूलमधनं 12th रँक सिक्युअर केलं आहे आणि मी आता सायन्स स्ट्रीम चूज केली आहे. अजून पुढे PCB ग्रुप करणार आहे. या सगळ्या बाबतीमध्ये पालकांच्या प्रतिक्रिया देखील आपण घेतोय, विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतोय. खरं तर शिक्षण हे काळानुरूप बदलत जात आहे. सरकारचे धोरणं कुठेतरी बदलतात, त्याचा त्रास हा पालकांना होतोय. काय वाटतं, विद्यार्थी आज खूप चांगले मार्क्स मिळाले तुमच्या मुलींना, काय वाटतं? सर, माझ्या 2 मुली आहे. मी एक सिक्युरिटी गार्डमध्ये नोकरी करतो आहे, परंतु त्यांच्या शिक्षणाकरता माझ्याकडे पैसे नाही. त्याच्यामुळे मी खूप सरकारला विनंती करतो की माझ्या मुलींसाठी शिक्षणा पुढे पण वाटचालीसाठी काहीतरी मार्ग काढावा अशी माझी इच्छा आहे. सर, अगदी गोरगरिबीतून शिक्षण घेत असताना खरं तर पालकांचं खूप भयंकर, पालकांना सामोरं जावं लागतं. विद्यार्थ्याची एका साईडला स्वप्न तर एका साईडला वाढलेली महागाई. या गोष्टीमध्ये सरकारने कुठेतरी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी वेगळा मार्ग काढणं देखील गरजेचं आहे. तर मला एक सांग, काय किती मार्क्स पडले तुला? 95%. काय स्वप्न आहे तुझे? सध्या तर MBBS करायचं आहे. आज म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या विद्यार्थ्यांना वाटतं की डॉक्टर बनावं. पण काय तुला काय वाटतं, सरकारने काय धोरण, म्हणजे कशा पद्धतीनं हे करायला पाहिजे की आपण एवढा अभ्यास करतोय आणि तरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत काही विद्यार्थी, काय सांगशील? आता सीट्स कमी पडत आहेत. खूप जणांना असं होतं की आपले मार्क्स सिक्युअर चांगले होतात, पर्सेंटाईल चांगले येतात, बट सीट्सच भेटत नाही कोणत्या गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये. तर त्याप्रमाणे थोडे सीट्स वाढले पाहिजे, थोडे अजून. खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही एक आई आहात, काय वाटतं मुलगी एवढ्या धडपडीनं शिकते, म्हणजे शिक्षणामध्ये काय अडचणी येतात किंवा काय सांगू शकता? शिक्षणामध्ये तर अडचणी मुलींना येतातच, मुलांपेक्षा जास्त असतात. कारण मुली घरी पण लक्ष देतात, घरी पण काही लहान भाऊ भावंड असतात, त्यांना सांभाळून घरचे कामं करून ते मुली पुढे जातात. पण एक कुठेतरी आहे की जे ती म्हटली की सीट कमी असतात, तर या मुलींसाठी पण किंवा मुलांसाठी पण सरकारने त्याचा काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी आणि पालक आहेत ज्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत. पण पुढच्या शिक्षणासाठी खरंच तर देशोन्नतीच्या चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.